बनवले, स्वतः घरी बनवले, माझ्या सासूबाईंनी आणि मी स्वतः बनवले. अच्छा, तुमचं महिला बचत गट आहे? महिला बचत गट आहे. अच्छा, काय तुमचं महिला बचत गटाचं नाव? परी स्वयंसहायता. परी स्वयंसहायता बचत म्हणजे एकच गट आहे आमचा. एकच गट आहे. अच्छा अच्छा, एकच गटाचा मार्फत तुम्ही मार्फत आलेले हे आहे. दोन. तुमचं नाव सांगा. माझं नाव काव्या केतन पाटील. कुठून आले? नावजेवरनं नावचे आपले हालोली नावचे. हालोली नावचे. तिथून आले? हो. प्रत्येक वर्षी का? नाही, आमचं पहिलंच वर्ष पहिलंच वर्ष आहे. आहे. आणि पहिल्याच वर्षात आनंद किती वाटतो? हो, खूप आनंद वाटतो. म्हणजे आम्ही असं प्रोडक्ट विकतो ना, म्हणजे तुम्ही महिला असून सुद्धा काहीतरी तुम्ही करताय. First time. जास्त वाटतंय म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम टाकले तरी पण आम्हाला म्हणजे खूप छान छान वाटलं. अच्छा, ही पुरणपोळी तुम्ही बनवली आहे? हो, घरी. अच्छा, हे किती कसं पॅकेट आहे? हे 40 रुपये पॅकेट आहे. 2 पीस आहेत त्याच्यामध्ये. अच्छा. हे आणि मेथीचे लाडू आहेत आणि हे घरगुती आमच्या घरच्या डाळीचे पापड आहेत, उडदाच्या डाळीचे, घरी पिकवलेल्या उडदाच्या. आणि लाडू तर खूप आरोग्यासाठी ह्याच्यामध्ये पूर्ण ड्रायफ्रुट्स आहेत आणि म्हणजे साजूक तुपाचे आहेत. साजूक तुपाचे. हो. ओके. खूप फायदेमंद लाडू आणि हे आहे. पण म्हणजे आमच्या घरच्या डाळीचे पापड आहेत. घरच्या डाळीचे पापड आहेत. तसं उडदाची डाळ, उडदाची डाळ. पिकवलेल्या उडदाची डाळीचे आणि हे कसं शेतामध्ये. पॅकेट आहे? 50 रुपये पॅकेट. 50 रुपये पॅकेट आहे. बाकी प्रोडक्ट पण होते पण ते संपले. संपले. अरे खूप चांगलाच रिस्पॉन्स आहे ते. बाकी खारवड्या कुरड्या होत्या त्या पूर्ण संपल्या. अच्छा, मग अजून प्रोडक्ट आहे का? मग आणतील का? आता घरी आहे, मग उद्याला येताना आणते. उद्याला म्हणजे आता घरी जाणार काही ते थांबणार आहे? बघू, जसं ऍडजस्ट होईल तसं मागवता येईल तर मागू. इथे तर सगळी सोय आहे ना तुमच्यासाठी? हो, आहे. आपण इथे बघतोय की ह्यांचं इथे नाव दिसतंय आभाळ माया रजई उत्पादक समूह. तर ह्यांनी आभाळ माया हे नाव का ठेवले पहिल्या अगोदर त्यांना ते मी विचारणार आहे. काय आभाळ माया हे नाव काय ठेवले? आभाळ माया म्हणजे ही रजई आहे ना, ही आपण आईच्या साडीपासून बनवतो. जसे आईच्या कुशीत गेल्यावरती शांत झोप लागते, तसे या रजईपासून रजई आपल्या अंगावर घेतली किंवा आपण त्याच्या अंगावर झोपलो, आपण आईची माया, आभाळा एवढी माया करणारी आई आपली आई, म्हणजे मातृत्व देणारी आई, म्हणून आम्ही आमच्या गटाचं नाव ठेवलं आभाळ माया रजई उत्पादक गट. त्याचं मेन कितवं वर्ष आहे ताई? आमचं हे आता 3रं वर्ष आहे. आम्ही 2018ला, हे बघा फीडबॅक पण आहेत, त्यांनी छान दिलेत. 2018ला घेतलेलं रजई सुद्धा आजपर्यंत त्यांच्या व्यवस्थित चालू आहेत आणि उत्तम दर्जा आहे त्यांचा. आमचं बाहेर जर्मनीला पण गेलेले आहेत. त्यांचं आमचं प्रोडक्ट छान आहे. छान आहे. आणि उत्पादन वगैरे चांगलं होतंय? उत्पादन म्हणजे हँडमेडच आहेत मॅडम. हँडमेड. हा, आम्ही घरगुती हाताने बनवलेलं, मशिनी नाहीये. बघा तुम्ही आता हे बघू शकतात, कारण उत्तम दर्जाचे आहेत. हे जर तुम्ही मशीन मध्ये टाकलं वॉश करायला तरी हे तुम्हाला वॉश करून गोळे वगैरे होणार नाही. उत्तम दर्जाचं याचं आम्ही कापूस, हा कापूस जो आहे ना आम्ही धुळ्याहून मागवतो. हा छान सुंदर म्हणजे दर्जेदार कापूस आहे आणि याला जो मटेरियल वापरतो हे पण एक गोळा होणारे नाहीयेत आणि खूप उत्तम दर्जाचे असल्यामुळे याला हे आहे. आणि हे पायपुसणी, हे पायपुसणी सुद्धा आता एक पायपुसणी बनवायला बघा, हे बघा सुंदर आहे पायपुसणी. असं तुम्ही आवर्जून, छान दिसते की नाही. घरासाठी म्हणजे खूप शोभणारी आणि घरासाठी आहे. हे पण पायपुसणी आहे आणि याला तुम्ही बैठक पण घेऊ शकतील. जसं आपण देवाजवळ आसन म्हणून ते घेऊ शकता. त्याच्यासाठी आपण बसला तर स्मूथ आहे, बसायला वयस्कर माणसं सुद्धा बसू शकतात. सांगा, सारसचा किती फायदा होतोय आणि खरोखर ह्या सारसमुळे महिलांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला, चांगली संधी मिळाली? सरसमुळे एक महिलांना कशी प्लॅटफॉर्म तर मिळतोच, पण तुमची पब्लिसिटी पण होते. तर तुम्ही आता हे बघून घेतील, जरी आज तुम्ही घेणार नाहीत पण तुम्ही आता आमच्याकडनं कार्ड घेऊन जातील, तुमच्याकडे कोणी डिलेव्हरी वगैरे झाले तर आम्हाला कॉन्टॅक्ट करून लगेच ऑर्डर पण देऊ शकतात. त्याच्यामुळे आमचं म्हणजे सरसमुळे प्लॅटफॉर्म हा छान उत्तम आहे. प्रत्येक महिलेने मला असं वाटतं सरसला यावं, योग्य प्रकारे म्हणजे बघावं, प्रत्येकाचं प्रोडक्ट बघावं आणि ते तुम्ही घेण्याचा तरी प्रयत्न करावा, म्हणजे आम्हाला सुद्धा तेवढे चांगलं मिळेल. ज्यांनी घेऊन गेलेले आहेत त्याच्यामुळे आता बघा हे बापरे छान. अच्छा, म्हणजे हे कसं आहे रजाई? हे म्हणजे हे आम्ही काय बनवतो, हे अगोदर हे आहे सुतळीपासून हे बनवलेलं आहे आणि त्याच्यामुळे फ्रील घेऊन आम्ही हे बाहेरून सुंदर आहे. 250 रुपये नाहीये. असे जर बघायला गेलं मार्केटिंगचं तुम्हाला 500 रुपये, पण आम्ही 250ला म्हणजे रजाईमुळे सरसमुळे आम्हाला पब्लिसिटी मिळेल आणि पुढची ऑर्डर मिळू शकते, म्हणून आम्ही थोडं हे चीप ठेवलेलं आहे, रिझनेबल ठेवलेलं आहे. हे तुम्हाला 250 रुपये. जे गृहिणी आहे त्यांच्या सकाळपासून तेलापासून पण तेल खूप महत्वाचं आहे आयुष्यामध्ये आणि चांगला जर तेल खाल्लं तर ते शरीरासाठी खूप पोषक असतो
आणि महत्वाचं आहे. तुमच्याकडे कोणकोणते तेल आहे मॅडम? आमच्याकडे शेंगदाण्याचं आहे, राईचं आहे, शेंगदाणा आहे, तीळ आहे, करडई, सूर्यफूल, जवस आहे, बदामचं तेल आहे आणि टोटल आम्ही लाकडी घाण्याच्या पद्धतीनं सगळी तेलं तयार करतो. ह्याच्यामध्ये कुठलं केमिकल प्रिझर्वेटिव्ह हो म्हणजे आमचा ह्याचा सेटअप आहे पूर्ण लाकडी घाण्याचा आणि त्या लाकडी घाण्यातूनच आपलं सगळं हे तेल निघतं. ह्याच्यामध्ये कुठलं केमिकल प्रिझर्वेटिव्ह वगैरे काहीच नाही आहे. एकदम 100% प्युअर तेल आहे आणि जे आपण बाहेरचं रिफाईन तेल वापरतो त्याच्यापेक्षा हे यूज करायला आपल्याला कमी तेल लागतं. तुम्ही एकदा सुरुवात करून बघा, तुम्ही ह्या तेलाला सोडू नाही शकणार आणि तुमची हेल्थ पण आणि वेल्थ पण दोन्ही पण चांगले होईल. धावपळीच्या जीवनात आता सध्या तर ही गरजच आहे चांगल्या खाण्याची. ती ही आत्ताची इन्व्हेस्टमेंट आहे. हा, फ्युचर इन्व्हेस्टमेंटसाठी आपण बँकेत ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट करतो. ही आपल्या हेल्थची इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही आजच लाकडी घाण्याचं तेल चालू करा आणि वेदश्री ऑइल हे सगळ्यात बेस्ट तेल आहे. हे तेल म्हणजे भाजीसाठी कोणते तेल आहे आणि डोक्यात वापरणारे पण तेल आहे का? काय आहे भाजीसाठी? हे तुम्ही कुकिंगसाठी पण वापरू शकता आणि मशासाठी आणि हेअर ऑइल म्हणून पण ॲज ए वापरू शकता. जसं की राईचं तेल आहे, खोबऱ्याचं तेल आहे, तिळाचं तेल आहे, प्युअर 100% व्हर्जिन खोबऱ्याचं तेल आहे. खोबऱ्याचं तेल आहे. प्राइस आहे 500 रुपये लिटर आहे. 500 रुपये लिटर आहे. हे अर्धा लिटर आहे म्हणजे 250. आणि सगळं जे आहे हे मॅडम जसं बोलतायत असं ह्यांच्याकडे सेटअप आहे. हे जे आहे लाकडाचं असतं ना, हे सगळं लाकडाच्या ह्याच्यातून ते पेरलं जातं आणि ते पेरून हे ऑइल केलेलं आहे. म्हणजे अजिबात ह्याच्यामध्ये केमिकल्स प्रिझर्वेटिव्ह एव्हन फिल्ट्रेशन पण आपण करत नाही. पूर्ण 100% नॅचरल सेटलमेंट आणि नॅचरल एक्स्ट्रॅक्टेड सगळे आपले हे ऑइल्स आहेत. म्हणजे आरोग्यासाठी खूपच चांगलं आहे. खूपच चांगलं आहे. सध्या ती गरजच आहे. खूप गरज आहे. तुमचं नाव सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा. जर नक्कीच कोणाला राईचं तेल, खोबरं तेल आणि तिळाचं तेल आणि राईचं तेल, खोबऱ्याचं तेल, तिळाचं तेल, सूर्यफुलाचं तेल, कलोंजीचं, बदामचं तेल हे आपल्याला वेदश्री ऑइलमध्ये माझं नाव स्नेहा मुके आहे आणि तो जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर 8686867444 वर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला 100% प्युअर ऑइल भेटेल. आणि जर कॉन्टॅक्ट केला आणि जर तुम्हाला बोईसरला तुम्ही राहतात, बोईसरला तुमचं दुकान वगैरे काय? हो, दुकान आहे. आउटलेट आणि मॅन्युफॅक्चरिंग आमचं सगळं तिथे एकत्रच आहे. तुम्हाला समोरून जरी ते कुठलं तेल तुम्हाला हवं असेल तरी पण ते आपण तेल काढून देतो. फ्रेश बॅचेस पाहिजे असेल तर ॲज पर ऑर्डर पण आपण करून देतो. इव्हन तुमचं जरी रॉ मटेरियल तुम्ही घेऊन आलात, जसं की शेंगदाणा घेऊन आलात, तीळ घेऊन आलात, तरी ते पण आपण तेल तुम्ही तुमचं तेल काढून देतो. आणि मी काय म्हणते, तुम्ही आपल्याकडे जसं की आता हे तेल काढल्यानंतर हे वेस्ट ह्याला पेंट बोलली जाते. ही गाई म्हशींसाठी सगळ्यात पौष्टिक आहे. हे पण आपल्याकडे अवेलेबल असतं. ही शेंगदाण्याची पेंट गाई म्हशींसाठी त्यांचं हे खाद्य आहे ॲज अ कॅटल फीड म्हणून. हो, किंवा हे नाही आपण पण खाऊ शकतो. ह्याच्यामध्ये हायेस्ट प्रमाणात प्रोटीन असतं. तेल आपण काढतो आणि बाकीचा जो न्यूट्रिशनल पार्ट राहतो तो हा शेंगदाण्याच्या पेंडेमध्ये राहतो, खोबरेच्या पेंडेमध्ये राहतो. मग हे तुम्ही हे कुकिंगमध्ये पण वापरू शकता ॲज त्याचं वेगळं प्रोडक्ट तयार करून वगैरे. आणि गाई म्हशींना पण वापरू शकता. आणि राईची पेंट वगैरे ॲज ए तुम्ही फर्टिलायझर म्हणजे खत म्हणून पण, नॅचरल खत म्हणून हे तुम्ही वापरू शकता आणि हे पण आमच्याकडे अवेलेबल असतं. मेहनत तुम्ही खूप कशी मेहनत करता? आता तुमचं वय काय आहे आणि कसं तुम्ही मेहनत करता? आणि उमेदमध्ये कधीपासून? उमेदच आहे ना हे? उमेदच आहे. उमेदला मी आता ह्या वर्षामध्ये जॉईन झाले आणि उमेदच्या अंतर्गत आम्हाला मी हे खादीच्या अंडर मी ट्रेनिंग घेतलं ह्याचं आणि त्याच्यानंतर मी सेटअप टाकला. त्यानंतर मी उमेदला जॉईन झाले आणि उमेदमध्ये मला ह्याचं प्रोडक्ट कसा डेव्हलप करायचा, त्याचं लेबल कसं करायचं किंवा त्यांचं आम्हाला शॉर्ट ट्रेनिंग दिलं, प्रशिक्षण भेटलं आणि त्याच्यातून मग आता मला ह्या वर्षी इथे स्टॉल भेटला. हे माझं पहिलं वर्ष आहे स्टॉलसाठी आणि चांगला रिस्पॉन्स आहे सकाळपासून. माझ्यासारख्या बऱ्याच लेडीजनी उमेदला जॉईन व्हावं. बऱ्याच अशा कोर्सेस आहेत की जी उमेद ऑर्गनाईज करते, बचत गटाच्या ऑर्गनाईज करते. त्यामध्ये तुम्ही येऊन जॉईन व्हा, नवीन नवीन व्यवसाय चालू करा. प्लॅटफॉर्म आपल्याला गव्हर्नमेंट देते, त्याचा खूप फायदा उचला. तुमचा हा पहिला दिवस आहे, किती आनंद वाटतोय आणि कसं काय सकाळपासून लोकांचा प्रतिसाद आहे? मॅडम, प्रतिसाद चांगला मिळालाय आम्हाला आणि खरोखर आम्हाला खूप आनंद झाला कारण पहिल्यांदाच आम्ही चेहऱ्यावर दिसतोय आनंद.
आणि ह्या गटामध्ये आल्यापासून आम्हाला खूप मार्गदर्शन पण चांगलं मिळालं की तुम्ही एकदा बघा कसं ते. आणि आमचा गृहोद्योग म्हणजे जास्त करून आमचा लोणची पापड मसाले जास्त करून त्याच्यावर भर आमची. आणि आमच्या गटातल्या महिला सगळ्या उत्साहाने कामं करतात. काय तुमचं महिला बचत गटाचं नाव? मैकावती स्वयंसहायता समूह बचत आणि गट तुम्ही आले कुठून? पालघर माहीमधून. पालघर मॅम. प्रत्येक वर्षी येतात? नाही पहिल्यांदाच हे आलं पहिलंच वर्ष आमचं पहिलेच असं. वर्ष आहे. हां पुढे अजून खूप काय करण्याची इच्छा आहे? हो आहे ना, आमच्या महिलांना आम्ही पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत. बघा आजीचं वय बघा आणि किती ते एकदम ताठरपणे उभे आहे आणि महिलांना किती मोठं प्रोत्साहन देतात. 65 माझं एज आहे. 65. अच्छा, मग हे सगळे तुमचे प्रोडक्टचे नावं सांगा ना. आता हे कोलिमचे जे हे आहे अच्छा. हां हां. लोणचं सांगतात ना, कोलिम लोणचं आहे. आणि हे भेल म्हणजे शाळेतल्या मुलांसाठी खास शाळेतील मुलांसाठी. मुलांसाठी आता शाळा सुटेल ना म्हटलं म्हणजे त्याला कुरकुरे वगैरे ते अवॉइड करणे, हे भेल खावी मुलांनी. घरची मुलांसाठी असं. ओके, आणि हे काय लाडू दिसते इथे? हे लाडू रव्याचे लाडू रव्याचे लाडू. हा छोट्या आणि मुलांसाठी. हे? हे घावणचं पीठ आहे म्हणजे घावणचं लहान मुलांना घावणचं पीठ आहे. अच्छा अच्छा. आणि पापड आणि मसाले? पापड मसाले आपले रेग्युलर असते रेग्युलर साठी अच्छा. असतात. आणि डिंकाचे लाडू आहेत डिंकाचे लाडू. आणि ते पौष्टिक आहे? पौष्टिक थंडीसाठी आपल्याला हवेच आहेत ना. आणि जर कोणाला हे म्हणजे प्रोडक्ट पाहिजे असतील तर त्यांनी त्याने कॉन्टॅक्ट करावा आमच्याशी आणि आम्ही त्यांना माल तेवढा पूर्ण नंबर सांगा ना तुमचा. 92 71 54 68 90. हे बांबूचेच आहे का ताई? हो, बांबूचे कानातले आहेत 120 रुपये. वाव, किती सुंदर कानातले बघा. हे बांबूचे कानातले आहे आणि खूपच सुंदर आहे. पेन स्टँड आहे. हे काय? पेन स्टँड. अच्छा अच्छा. पेन स्टँड. हा मोबाईल स्टँड आहे. मोबाईल स्टँड आहे. हा की आहे. अच्छा. हा हा हा. म्हणजे भिंतीला हो, लावायचं आणि भिंतीला ह्याच्यावर लावायचं. चावी वगैरे आपण लटकू होऊ शकतं. आणि हा ट्रे आहे. म्हणजे कोण पाहुणे वगैरे आले तर चहा देण्यासाठी चहा वगैरे बनवण्यासाठी आला तरी हो चालेल. आणि दिवाळीसाठी कंदील आणि आणि दिवाळी वगैरे सणाला मागणी असते ना? हो हो, कंदीलला मागणी असते. रक्षाबंधनला राख्या आम्ही यासाठी आणलेले आहेत. कंदील आणि राख्या वगैरे. राख्या तर खूपच हो. सुंदर आहे, बांबूचे आहे. भोजन. वाव, किती सुंदर राखी बांबूची, खूपच सुंदर. अगोदर तुम्ही मला भेटल्यास तर तुमच्याकडून राखी घेतली असती. राखी. किती सुंदर राखी आहे. तर तुम्ही मला असं वाटतं विक्रमगड मध्ये बांबू जास्त हे केलं जातं. विक्रमगड मधून तुम्ही आलेले? नाही नाही, तिकडे दुर्वेश्वरून आलो. दुर्वेश्वरून आले? हो अच्छा. मग हे बांबू पासून सगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत? हो म्हणजे हे जे प्रशिक्षण तुम्ही घेतलंय हो आणि तुम्हीच बनवता, हाताने बनवतात? हो, आता हे हाताने कानातले कसं बनवतात. काय बनवतात ताई? आता हिरव्या बांबूपासून बनवली. हिरव्या बांबूपासून? हो, पत्ती बारीक काढायला लागते, पेपर सारखी छोटी एकदम. हा का, म्हणजे मेहनत खूप जास्त आहे. हो हो, कानातल्याला जास्त मेहनत आहे. जास्त मेहनत आहे. हो. कसं वाटतं पहिला दिवस आजचा म्हणजे हा सरस जे आहे पालघरचा जो पहिला दिवस आहे. तुम्ही किती वर्षापासून इथे येतात सरस मध्ये? मी तर झाले म्हणजे लॉकडाऊन पासून बंद होतं ना, त्याच्या आधी पण आलेली आणि आता पण आली. कसं प्रतिसाद आहे? चांगला आहे. आज पहिलाच दिवस आहे. आणि हे जे प्रोडक्ट आहे ते बाहेर वगैरे कुठे जातं का, विकलं जातं का? हो हो, बाहेर मुंबईला वगैरे पण जातं. ऑर्डर असते तसं आम्ही देतो बनवून. अच्छा अच्छा. आमचा 10 जणींचा गट आहे. 10 जणींचा गट आहे. हो. तुमच्या गटाचं नाव सांगा ना. पूर्वा. अच्छा. मोबाईल नंबर तुमचा? हा सांगा ना मोबाईल नंबर. 72 49 56 48 01. परत सांगा. 72 49 56 48 01. अच्छा. कोणालाही बांबूच्या वस्तू जर हवे असतील तर त्यांनी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करावा. पूर्वा बांबू उत्पादक गट आहे. आकाश कंदील आहे, कानातले आहे आणि हे पेन ठेवण्याचं आहे की चावी लटकवण्यासाठी पण आहे. आणि हे काय आहे? अच्छा, गरम पातेली ठेवण्यासाठी आहे. अच्छा, ओके ओके. खूपच छान आहे. आणि तुम्ही फेन खूप जोराने लावलाय, खूप चांगली हवा आहे ते. चला.